नमस्कार. 3600 कोटी रुपये एका पुतळ्यावर एवढा प्रचंड खर्च हे योग्य आहे का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला आहे. तर आज आपण अजित भारती यांच्या एका लेखामधून हेच समजून घेणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य स्मारकामागे नेमके काय युक्तिवाद दिले जात आहेत. चला या वादाच्या मुळाशी जाऊया. या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे हा एकच आकडा, 3600 कोटी रुपये. हो, साधारणपणे 600 दशलक्ष डॉलर्स. आता रक्कमच इतकी मोठी आहे की त्यावर वाद निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच हा कळीचा प्रश्न निर्माण होतो की हा पुतळा खरंच इतिहासाचा सन्मान आहे की मग जनतेच्या पैशांचा सरळ अपव्यय. ह्याच प्रश्नांच्या दोन्ही बाजू आपण आता तपासणार आहोत. आपण लेखकाचा युक्तिवाद 5 मुख्य भागांमध्ये समजून घेऊ. आधी खर्चावरची टीका, मग हा फक्त एक पुतळा आहे का याचा विचार, त्यानंतर इतिहासाची लढाई म्हणजे काय, भविष्यासाठी याचं काय महत्त्व आहे, आणि शेवटी काही जागतिक स्मारकांशी याची तुलना. चला तर मग सुरुवात करूया सर्वात सामान्य आणि थेट टीकेपासून, जी या पुतळ्याच्या प्रचंड खर्चाबद्दल केली जाते. आता जे टीका करणारे आहेत त्यांचा मुद्दा अगदी सरळ आहे की बाबा, ज्या देशात अजूनही गरिबी आहे, भुकेची समस्या आहे, रस्ते तुटलेले आहेत, तिथे हजारो कोटी रुपये एका पुतळ्यावर खर्च करणं हे प्राधान्याचं कसं असू शकतं? हाच पैसा आरोग्य, शिक्षण यावर खर्च करायला हवा होता, नाही का? पण या टीकेला लेखक उत्तर कसं देतात ते या प्रश्नाच्या मूळ विचारसरणीलाच आव्हान देतात. इथे लेखक एक उलट प्रश्न विचारतात. ते म्हणतात, जर गरिबी संपेपर्यंत दुसरा खर्च करायचाच नसेल तर मग आपण देशाच्या संरक्षणावर, रणगाडे, क्षेपणास्त्रांवर खर्च का करतो? मंगळयानासारख्या मोहिमा किंवा IIT सारख्या संस्थांवर खर्च का करतो? यापैकी कशानेही थेट कोणाचं पोट तर भरत नाही. लेखक पुढे ताजमहलचे एक मोठं मनोरंजक उदाहरण देतात. ते विचारतात की आपण भूतकाळात एका राजाने केलेल्या प्रचंड खर्चाचं कौतुक करतो, त्याला जतन करतो, पण आज जर आपण आपल्या इतिहासावर खर्च करत असू तर त्यावर टीका का करतो? हा थोडा दुटप्पीपणा नाही का? आणि इथून आपण लेखकाच्या मुख्य युक्तिवादाकडे येतो. त्यांच्या मते हा पुतळा म्हणजे फक्त एक खर्च नाही, तर ही एका मोठ्या ऐतिहासिक लढाईमधली गुंतवणूक आहे. लेखक इथे एका खूप गंभीर गोष्टीबद्दल बोलतायत, ते म्हणजे ऐतिहासिक हल्ला. त्यांच्या मते भारतावर जी आक्रमणं झाली ती फक्त संपत्ती लुटण्यापुरती नव्हती, तर इथला खरा इतिहास पद्धतशीरपणे पुसून टाकून लोकांचा आत्मविश्वास संपवण्याचा तो एक प्रयत्न होता. आणि ही प्रक्रिया काही एका रात्रीत झालेली नाहीये. लेखकाच्या मते शतकानुशतक, म्हणजे तुर्कांपासून ते मुघल आणि त्यानंतर युरोपियन वसाहतवाद्यांपर्यंत ह्या सगळ्यांनी भारताच्या इतिहासाला आपापल्या सोयीनुसार वाकवलं. आणि याचा परिणाम काय झाला तर लेखकाच्या मते जे आक्रमणकर्ते होते ते महान शासक म्हणून ओळखले जाऊ लागले, आणि ज्या खऱ्या नायकांनी त्यांच्याविरुद्ध लढा दिला त्यांना इतिहासातून हळूहळू गायबच केलं गेलं. मग यावर उपाय तरी काय? लेखकाच्या मते याचं उत्तर अशाच भव्य प्रतीकांमध्ये दडलेलं आहे. लेखक इथे काही बोचरे प्रश्न विचारतात. शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, कुंवर सिंग, आज विकिपीडिया न बघता यांच्याबद्दल आपण किती लिहू शकू? हाच प्रश्न आपल्या ऐतिहासिक विस्मरणावर नेमकं बोट ठेवतो. आणि म्हणूनच लेखकाच्या मते हा पुतळा फक्त दगडविटांचं बांधकाम नाहीये, तर ते राष्ट्रीय शिक्षणाचं एक मोठं साधन आहे. त्यांचं युक्तिवाद खरं तर खूप धाडसी आहे. ते म्हणतात की जेव्हा राष्ट्र आपली ओळखच विसरण्याच्या मार्गावर असतं तेव्हा अशी प्रतीकं तुटलेल्या रस्त्यांपेक्षाही जास्त आवश्यक ठरतात. लेखक इथे राजकीय नेत्यांचे पुतळे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्यात एक महत्त्वाचा फरक सांगतात. बघा, राजकीय नेत्यांचे पुतळे हे एखाद्या पक्षाचं प्रतीक असू शकतात, पण शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व हे संपूर्ण राष्ट्राच्या अभिमानाचं, अस्मितेचं प्रतीक आहे. आता आपण लेखकाच्या युक्तिवादाच्या शेवटच्या भागाकडे वळूया, जिथे ते या विषयाला काही राजकीय आणि आर्थिक संदर्भ जोडतात. लेखक इथे एक थेट राजकीय मुद्दा मांडतात. त्यांच्या मते ही टीका पक्षपाती आहे. ते असं म्हणतात की जर हा पुतळा शिवाजी महाराजांऐवजी अकबर किंवा टिपू सुलतान यांचा असता तर कदाचित इतका विरोध झालाच नसता. आणि शेवटी खर्चाचा संदर्भ. या चार्टकडे जरा लक्ष द्या. लेखक इथे दाखवून देतात की जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी किंवा आयफेल टॉवर आजच्या काळात बांधायचं ठरलं असतं तर त्यांचा खर्च शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुप्पट किंवा तिप्पट आला असता. आता या तुलनेत पाहिल्यावर तो 3600 कोटींचा आकडा थोडा वेगळा दिसू लागतो. आणि शेवटी लेखक आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावतात. 3600 कोटी ही रक्कम नक्कीच खूप मोठी आहे, पण एखाद्या राष्ट्राचा इतिहास आणि त्याची ओळख याचं मोल खरंच पैशांमध्ये मोजता येऊ शकतं का?